ठिकाणी या निवडणुकीच्या त्या प्रक्रियेदरम्यान जी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि जी आपली महायुती आहे, त्या महायुतीच्या प्रचाराची रणनीती वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यासमोर आलेली आहे. परंतु 4 दिवस राहिले आहेत. आमची पूर्णपणे तयारी आहे. ते आपल्याला माहिती आहे, मी सांगण्याची एवढी गरज नाही. आत्ता जी 20 तारखेला निवडणूक होत आहे, आम्हाला पूर्णपणे खात्री आमच्या म्हणजे मालवण तालुका असेल किंवा कुडा असेल, आणि मालवण कुडा विधानसभा मतदारसंघाचा विचार करता ज्या पद्धतीने स्वतः उमेदवार म्हणून निलेशजी राणेसाहेब हे ग्राउंडवर आहेत, माननीय दादा म्हणजे राणेसाहेब आणि माननीय चव्हाणसाहेब, त्याचप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर साहेब, ही सगळी मंडळी या प्रचारामध्ये व्यस्त आहेत. आपापल्या परीने त्यांचा प्रचार चालू आहे. म्हणून हे जरी सगळं असलं, पार्टी असेल किंवा वरिष्ठ आमचे नेते असतील, आज एक 5-6 दिवस आपले शिल्लक राहिलेले आहेत, म्हणजे उद्या निवडणुकीच्या पूर्वीचे. पण ह्या सगळ्याचा अंदाज घेता माननीय निलेश राणेसाहेब हे 50,000पेक्षा जास्त मताधिक्य निवडून येतील अशा प्रकारचं वातावरण. आता हे वातावरण काय आहे, तर आम्ही आता ग्राउंडवर फिरतो, तुम्ही फिरता, तर प्रत्येकाला वाटतं की कोणत्या म्हणजे मालवण कुडा मतदारसंघामध्ये बदल अपेक्षित आहे आणि तो व्हायला पाहिजे. आता तो का व्हायला पाहिजे, तर ह्याची कारणंसुद्धा अनेक आहेत. वीज, पाणी, रस्ते, हे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही नेहमी सांगतो आपल्याला, ह्या होणाऱ्या सगळ्या गोष्टी होतील. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माननीय आता ते माजी आमदार वैभव नाईक ते पूर्णपणे म्हणजे या मालवण कुडा मतदारसंघामध्ये एक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाव्यतिरिक्त ठीक आहे ती गरज समजून त्यांची ते आमदार म्हणून कुठेच दिसले नाही गेल्या 10 वर्षात. आणि 10 वर्षाचं म्हणण्यापेक्षा ती 2.5 वर्षामध्ये आमचे सत्ता आली. पण पहिल्या 2.5 वर्षामध्ये पण आम्हाला अपेक्षा होती की त्यांचे माननीय उद्धवजी ठाकरे हे जे मुख्यमंत्री असताना ह्या मालवण कुडा विधानसभा मतदारसंघाकडे काहीतरी खास बाब करतील अशा प्रकारची अपेक्षा होती. परंतु तशा प्रकारची कुठलीही कामं झाली नाही आहेत. त्याच्यामुळे एक गोष्ट निश्चित आहे की माननीय वैभवजी नाईक हे भविष्यात माजी आमदार होणार आहेत, हे मी काय सांगण्याची गरज नाही. आता काय होतं, त्यांची जे कंपू आहे ना, हे वेगवेगळ्या माध्यमातून टीका करतात, टिप्पणी करतात. खरं म्हणजे आता मला ती गरज नाही, कारण जनतेने ठरवलं आहे की जर विकास कामं जर करत नसतील तर यांना 10 वर्षाचा का उपयोग आहे. किती एक निवडणूक, 2, प्रत्येक निवडणुकीला त्यांनी एकाच निवडणूक ना, आपण विधानसभेची आणि लोकसभेचा विचार नाही करायचा. त्याच्या महत्त्वाच्या निवडणुका आहेत, मग ते ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद, पंचायत नगर, या सगळ्या निवडणुकामध्ये त्यांचं आश्वासनापैकी त्यांनी काय केलं नाही. आणि मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे की पत्रांचा त्यांनी पाऊस पाडला. पण आत्ता नव्याने आपल्याला सांगायचं असेल तर काही क्लिप व्हायरल होत आहेत. मग ते तुम्हाला माहिती असेल की बाबा परबची असेल किंवा अन्य काही गोष्टी माझ्या माहितीप्रमाणे विशाल परब वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या काय बाहेर येतात, अशा गोष्टी बाहेर येऊन त्याचा परिणाम मतदारावर होईल असं जे आमदार वैभव नाईकांना वाटतं आहे. ते म्हणजे आपण असं म्हणू की हे राजकीय परिपक्व त्यांच्यामध्ये त्याच्यात दिसत नाही. तुम्ही 10 वर्ष आमदार आहात, पूर्वी तुम्ही नगरसेवक होता, तुमच्या लक्षात येईल अशा क्लिपी व्हायला काय होणार नाही. त्या क्लिप संदर्भात काय होतं, बाबा परबने आपली प्रतिक्रिया दिली, अन्य गोष्टी आहेत, त्याच्यावरही मला बोलायचं नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टी त्यांना का करण्याची वेळ आली, तर त्यांच्या लक्षात आलं की मालवण कुडा मतदारसंघातल्या जनतेने त्यांना पूर्णपणे नाकार दिला. आज ते ग्राउंडवर कुठे दिसतात. आता त्यांना आम्हाला भीती वाटते, सांगतो, आम्हाला एकच भीती वाटते त्यांची, ते असं काहीतरी घडवतील या मालवण कुडा मतदारसंघामध्ये, जेणेकरून या मालवण कुडा मतदारसंघात शांतताप्रिय पद्धतीने आतापर्यंत चाललं आहे, काहीतरी चुकीच्या पद्धतीने घडवायचं आणि असं काहीतरी म्हणजे आपण म्हणतो ना कुटकारस्थान, ज्या कुटकारस्थान असे घडवतील आणि असं काहीतरी करण्यात त्यांचे प्रयत्न आहेत. परंतु मी आपल्याला सांगतो, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, आमची जी महायुती आहे, हे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक अतिशय संयमाने आणि शांततेने सामोरे जायचं ठरवलेलं आहे. हे करत असताना आपल्याला माहिती आहे की माझ्यासमोर प्रश्न आहे की फार लांब प्रेस घेणार नाही आहे. परंतु उद्या माननीय उद्धवजी ठाकरे मालवणमध्ये प्रेस घेत आहेत, मालवणमध्ये ते जाहीर सभा घेत आहेत. या सभेमध्ये ते पण मला कळत नाही, माननीय जे विनायकजी राऊत ते खासदार होते, तुम्हाला माहिती आहे, त्या पारंपरिक ह्या गोष्टी होते, म्हणजे
भजन वगैरे अशा काही धार्मिक गोष्टी असतात, त्यांनाही माहिती आहे की उद्या तुलसी विवाह आहे आणि तुलसी विवाह अशा वेळी असे आपले महिला वर्ग असतील सगळे लोक पूर्णपणे तिकडे गुंतलेले आहेत आणि अशाच वेळी नेमकी ही तारीख कोणी दिली वैभव नाईकांना, तर माझ्या माहितीप्रमाणे जे विनायक राऊत माझी गज यांनी त्यांना ती तारीख दिली की पहिली तारीख घ्या. त्यांना माहिती आहे ज्यावेळी लोक आपल्या घरात घडले, म्हणजे आता मला समजत नाही की विनायक राऊतांना त्यांचा जो पराभव झाला वैभव नाईकांमुळे, त्याची कामनिश्चित का इथं जो फटका बसला मालवणकुडामध्ये त्यामुळे झालाय त्यांना माहीतच नाही, कधी त्यांनी मुद्दामून तारीख दिली का आमच्या समोरचा प्रश्न आहे. आणि हे सगळं झाल्यामुळे उद्या ती सभा यशस्वी करण्यासाठी आता वैभव नाईक, आम्हाला जे समजतं सांगतो, वैभव नाईक आणि त्यांचे जे प्रमुख व्हायचे सगळे बाकी ते आता काय करतात की जे वाळू व्यावसायिक आहेत मोठ्या प्रमाणात या पट्ट्यामध्ये जे वाळू व्यावसायिक आहेत, अशा वाळू व्यावसायिकांना त्यांना सांगितलं तर तुम्ही काय करता ते नंतर मला माहीत नाही, तुमचे जे भैया बिया हे जे कामगार आहेत ना, उद्या कोणत्या परिषदेला मिटिंगला पाठवायला पाहिजे, त्यांचे आता फोन सुरू झालेले आहेत. म्हणजे तशा प्रकारचे त्यांचे प्रयत्न आता सुरू होणार तसं आम्हाला कळतं. म्हणजे काय करा की ते सगळे त्यांना कपडे चांगले तुझे घाला आणि सभेला आणून बसवा. अशा प्रकारचं वैभव नाईकांवर ही एक नामुष्की आलेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या नामुष्कीच्या आशामध्ये त्यांची उद्या ती सभा होते. अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणून म्हणतो की बाकी त्यांचे कोणते प्रवक्ते आहेत, अन्य कोण बोलतात ते आता आम्ही सांगण्याची गरज नाही, जनता सांगेल. जनतेने दाखवलं आहे. मी तर म्हणतो आम्ही थोडंफार आम्ही काही प्रचारात पडलो, काही काम करा आम्ही थोडं असे, पण आता तिथे जर आमचं जे 28,000चं लीड होतं मालवणकुडामध्ये ते वाढून निश्चितपणे 50,000पर्यंत जाईल. अशा वेगळं करण्याची गरज नाही. आता ते बावड्या उठवतील काय उठवतील जनतेने ठरवलं आहे. म्हणजे आम्ही जिथे जिथे जातो आमच्या प्रचारात ते जनता सांगते नाही नाही तुम्ही आता यावेळी येण्याची गरज. आता तुम्हाला माहिती आहे दादानी आता ते म्हणाले कोणते दादा राणेसाहेब गल्लोगल्ली फिरण्याची वेळ नाही आहे. लोकांनी सांगितलं की राणेसाहेब तुम्ही काय आम्हाला तुम्ही आम्हाला या फक्त भेटून जा. ते साहेब म्हणाले ठीक आहे तुम्हाला आता प्रत्येक ठिकाणी जाणार नाही, पण जसं जसं मला तुमचा आग्रह आहे, लोकांचा आग्रह आहे साहेब या गावामध्ये राणेसाहेबांना स्वतः प्रचार जायला पाहिजे असं नाही. लोक म्हणतात साहेब या आम्हाला भेटून जा, कारण पूर्वी भेटतच होते दादा, पण म्हणाले प्रत्येकाची मागणी आहे गावागावात या तुम्ही दादा. आणि त्याच्यामुळे दादा गावागावात निलेश राणेचा प्रचार करण्यासाठी नाही तर ह्या जनतेला परत एकदा त्यांच्यासाठी आपण आपली माणसं आहेत त्यांना भेटायला जावं यासाठी येत आहे. अनेक गोष्टी आहेत आणि म्हणून आम्ही फार काय हे करणार नाही. पण तुम्हाला सांगितलं ती एक भीती आहे की वैभव नाईक आणि त्यांचे त्यांचे कार्यकर्त्यांचा मोह बघितला किती आहेत. एक या साधारण आमच्या कार्यकर्त्यांनी 20-25-30% कार्यकर्ते आहेत. पण आज कार्यकर्ते पार्टी सोडून जायला लागले. का सोडून जायला लागले? त्यांना माहिती आहे वैभव नाईक फक्त काय करतात आपलं पूर्णपणे आपली जबाबदारी आपल्या त्या स्वतः पलीकडे कुठे जात नाही येते, ना कार्यकर्त्याचा विचार करत नाही कोणाचा विचार करत आणि हे सगळ्या गोष्टी घडत आहेत. त्याच्यामुळे कार्यकर्ते एक कार्यकर्ता गावच्या गावं म्हणजे मालवण तालुका असेल कुठं असेल गावाच्या गावात त्यांचं परिवर्तन होऊन ती भारतीय जनता पार्टी असेल शिवसेनेकडे जात आहे. म्हणून मी आपल्या समोर सांगतो की माननीय वैभव नाईक हे माजी आमदार आहेत. माजी आमदार राहतील त्याला आमच्या शुभेच्छा, माणूस व्यक्ती म्हणून आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु ह्या जनतेने नक्की ठरवलं आहे की कोणत्याही परिस्थितीत निलेश राणे यांना निवडून द्यायचं आहे. निलेश राणेंचं संयमाने काम करत आमचे सगळे ते ग्राउंडवर प्रत्यक्ष काम करत आहेत आणि ह्या एका विश्वासावर मी ठामपणे सांगतो आपले माहीत असेल की कोणत्याही परिस्थितीत माननीय निलेश राणे हे 50,000 मताधिक्याने निवडून येतीलच. परंतु आमच्या ज्या सगळ्या पुढच्या ज्या काही सगळ्या निवडणुका आहेत यानंतर आपण जी सुरुवात केलेली आहे मागच्या सगळ्या निवडणुका कुठे आपण पराभव स्वीकारला नाही आहे. गेल्या तुम्ही एक 7-8 वर्षाचा विचार करता ना लोकसभेपूर्वी जर म्हटला तुम्ही ग्रामपंचायत, त्याच्यामुळे ही जी विजय घोडदौड ही सातत्यानं ही थांबणार नाही आहे. म्हणजे विधानसभेला थांबेल तरी पण थांबणार नाही. मग आमच्या जिल्हा परिषद असेल येणाऱ्या पंचायत नगर या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्ही विजयू. कारण माननीय निलेश राणे साहेब स्वतः ग्राउंडवर कशा पद्धतीने काम करतायत स्वतः उतरून म्हणजे त्यांनी कधी म्हटलं नाही की ग्राउंडवर जातायत ते स्वतः राणे सरकार किंवा सगळी यंत्रणा आमची सक्षम भारतीय जनता पार्टीची असेल शिवसेनेची एक मजबूत स्थिती प्रत्येक बूथवर आमची काम करण्याची पद्धत भारतीय जनता पार्टी फार वेगळी आहे. आणि म्हणून आम्हाला आमची चिंतन आमचे कार्यकर्त्यांना विश्वास आहे. पण कार्यकर्त्यांना विश्वास आहेच पण त्या पलीकडे मालवणकुडा मतदारसंघावर आमचा पूर्णपणे या जनतेवर विश्वास आहे की ही जनता निश्चितपणे वैभव नाईक यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही.